च्या सोयगाव तालुक्यामध्ये उष्माघाताचा दुसरा बळी गेलाय। तर गेल्या 24 तासात उष्माघाताचा हा दुसरा बळी ठरलाय। घोसला गावामध्ये 17 वर्षीय एका तरुणीचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय। संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यामध्ये 17 वर्षीय युवतीचा उष्माघाताने हा मृत्यू झाल्याची घटना घोसला इथे घडली आहे। शनिवारी संध्याकाळी 4 वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। तर सुमन सर्जेराव पवार असं या तरुणीचं नाव आहे। उष्माघातामुळे तिचा मृत्यू झाल्याचं कळतंय। शुक्रवारी या युवतीची आई आणि ती शेतात गेली होती। त्याच वेळी झाडाची सावली आणि उन्हात असे राहिल्यामुळे तिला शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर तिला उलट्या झाल्या। त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? उष्माघाताचा हा दुसरा बळी संभाजीनगरमध्ये गेलेला आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? कशामुळे तिचा मृत्यू झाल्याचं कळतंय? घोसला सोयगाव तालुक्यातील घोसला गावातील ती मुलगी शेतामध्ये आई बरोबर काम करण्यासाठी गेलेली होती आणि दिवसभर ती काम केल्यानंतर सायंकाळच्या वेळेस घरी आल्यानंतर तिला चक्कर आली। चक्कर आल्यानंतर तातडीने तिला जवळच्या दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखवण्यात आलेलं होतं। तिला तिथं बरं वाटेल असं वाटत होतं, मात्र त्याच वेळेस तिचा मृत्यू झाला आणि आता या संदर्भातली डॉक्टरांनी पूर्ण माहिती घेतलेली आहे की हा उष्माघाताने मृत्यू झालाय की कशामुळे झालाय। पण डॉक्टरांचं प्राथमिक असं म्हणणं आहे की ऊन लागल्यामुळं हा उष्माघातानेच मृत्यू झालाय, तसं सदृश्य स्थिती दिसते आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवसामध्ये दुसरा उष्माघाताचा बळी आहे। कारण गेल्या 4-5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा हा 42-43 अंशावर गेलेला आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना जबरदस्त बसतो। नक्कीच धन्यवाद माधवजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये सध्या उन्हाचा पारा हा 42-43 अंशांच्या पार गेलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे।